मोहिनी मालिकेच्या आजच्या 24 मार्चच्या भागात आपण पाहूयात. मोहिनी आरकेसोबत डान्स करत असतानाच मेन हिरोईन तिथे हजर होते आणि जेव्हा ती मोठ्याने किंचाळते सर्वांचं लक्ष वेधून घेते. आता सर्वच जण शॉक होतात. ती जेव्हा मोठ्याने ओरडून विचारते की कोण आहे ती, तेव्हा मात्र आरके भडकतो आणि मोहिनीला तसाच खाली सोडून देतो. ती खाली पडते पण कोणाचंही लक्ष नसतं तिच्याकडे. जेव्हा खरी हिरोईन समोर येते तेव्हा आरके खूपच भडकतो. आता तो डायरेक्टरला जवळ बोलावून घेतो आणि त्यांना जाब विचारतो, फेमस हिरो हवा आहे ना तुम्हाला? मग त्याचा मूड, त्याचा वेळ सांभाळायला शिका आधी. आणि चिडून तो बाजूला जातो. बॉल आपटत असतो. आता मोहिनी त्या डायरेक्टरला समजावते की मी मगाचपासून तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते, मी हिरोईन नाही आहे. आता तो डायरेक्टर तिच्यावरतीच वचकतो, मग कोण आहेस तू आणि इथे कशी काय आलीस? मोहिनी ओळख सांगते स्वतःची की मी मेकअप आर्टिस्ट आहे. आज माझा पहिलाच दिवस होता. आता जो स्पॉट बॉय आहे तो तिच्यावरती चिडतो. आरकेसोबत डान्स करायला भेटतोय म्हणून नाचत बसली ना त्याच्यासोबत, खरं काय ते सांगितलंच नाही. त्यावर मोहिनी त्यांना सांगते की डान्स करायला संधी नाही लागत, स्किल्स लागतात. मोहिनी सगळ्यांना समजावत असते की त्या दीदी आहेत ना, त्यांनी जबरदस्ती मला इथे फ्लोअरवरती आणलं आहे. मी तर मेकअप आर्टिस्ट आहे, सर प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. आता ते आरकेकडे येते, त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्यालाही सांगत असते की माझ्या मनात असं काहीही नव्हतं, मला काही हिरोईन वगैरे बनायचं नाही आहे. आणि सर मला काहीच फरक पडत नाही, मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि मी माझंच काम जपते. मग समोर कोणी आरके असो व वारके, आता आरकेचा इतका मोठा अपमान सेटवरती झालेला असतो. आता सर्वच जण हादरून जातात. सर्वजण धक्क्याने मोहिनीकडे पाहत असतात. आरके चिडून तेथून निघून जातो. आता ते असिस्टंट डिरेक्टर, मेन डिरेक्टर आहेत, चक्क आरकेच्या पायाशी सुद्धा लोळण घेतात, त्याचे पाय पडत असतात. आरके त्यांना वसकतो की आता तो असिस्टंट डिरेक्टर असतो, तो रिक्वेस्ट करतो की सर ज्युनियरचे पैसे. आरके विचारतो की ज्युनियर महत्त्वाचे आहेत? तो म्हणतो की नाही सर, तुम्ही 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 खूप महत्त्वाचे आहात. मी अर्ध्या तासात शॉट रेडी ठेवतो सर, प्लीज आपण रिटेक करूयात. त्यावर आता आरके म्हणतो की कसं आहे ना, आरकेचा मूड जास्त महत्त्वाचा आहे. मोहिनीकडे तो डोकावून पाहत म्हणतो आणि तो गेलाय आता. आरके तर चिडून आपल्या ॲटिट्यूडमध्ये निघून जातो. मोहिनीला तर फरकच पडत नाही. तिची तरी बिचारीची काय चूक होती म्हणा, तीही तशीच निघून जाते. आता ते असिस्टंट डिरेक्टर शेवटी बिचारे प्रचंड घाबरलेले असतात आणि जे प्रोडक्शन मॅनेजर आहेत ना, त्यांना रिक्वेस्ट करतात आरकेला समजावण्यासाठी. तो म्हणतो की आरके का वारके, काय ती भाषा, भोगा आता. आता ते दोन्ही डिरेक्टर प्रचंड भडकलेले असतात. आता या मुलीला ना कामावरून काढूनच टाकतो म्हणतो तो. म्हणजे पहिल्याच दिवशी मोहिनीला अपयश येतं की काय. आता इकडे घरी पिंकी काहीतरी महत्त्वाचं काम करत असते आणि तिथेच शालिनी रत्ती बांधत असते. आता पिंकी ओरडते की मला इथेच काम करायचं असतं, सरक परत तू. आता तिला त्या सेटवरच्या मुलीचं नाव आठवत नसतं. ते विचारते की कौन है रे वो लड़की जो रेड ड्रेस पहनती है, ओ ऐसा हेवी हेवी ज्वेलरी पहनती है ना, क्या नाम है उसका? तेव्हा शालिनी सांगते की बबली. पण शालिनीला मोहिनीचीच काळजी असते. ती विचारते की मोहिनीचं काम व्यवस्थित चालू असेल ना? त्यावर पिंकी म्हणते की असं काय, तिच्या हातून कशाला चुका होतील? आता ते महेंद्र ऐकतो. महेंद्र विचारतो की काय झालं आहे मदर इंडिया? तेव्हा शालिनी त्यालाच म्हणते, मोहिनीचं काम व्यवस्थित असेल ना? सेटवर आज तिचा पहिला दिवस आहे. मोहिनीपेक्षा जर जास्त धाकधुकीच्याच मनात असते. पिंकी तिची समजूत घालते की काय हे, अगं आज तिच्या सेटवरचा पहिला दिवस आहे, जगातला पहिला दिवस नाही आहे. पिंकी मोहिनीचं तोंड भरून कौतुक करते. अरे 24 कैरेट सोना है अपनी मोहिनी, पार्लर की लड़की ऐसे इतनी तारीफ करती है उसकी. तेव्हा शालिनी म्हणते की पण ते सेटवरचं वागणं वेगळं, हे इथलं पार्लरमधलं वेगळं, कारण इथे सगळी ओळखीची माणसं असतात, सेटवरती अनोळखी असतात. तेव्हा महेंद्र सांगतो की नका काळजी करू, मी ट्रेन केलं आहे मोहिनीला, फुकट कोणाचं ऐकून नाही घेणार. आणि तो हसत देवाचे आशीर्वाद घेऊन बाहेर निघून जातो.
तेव्हा शालिनी म्हणते की फुकट कुणाचं ऐकून घेतली सवय नाही आहे ना, म्हणूनच काळजी वाटते. आणि त्यात तो अर्के. तेव्हा महेंद्र म्हणतो की अर्केशी काय संबंध असेल, त्याचा स्टाफ वेगळा असेल ना. तेव्हा पिंकी म्हणते की तेच तर म्हणते ना मी, जिसको कर नाही उसको डर कैसे. आता महेंद्र निघालेलाच असतो. शालिनी आधी त्याला बाय करते, पण तिला अचानक आठवतं. ती धावतच त्याला थांबवते की अहो थांबा. बाहेर जाताच महेंद्र बरोबर तिचे वाक्य बोलून दाखवतो. आज संकष्टी आहे, संध्याकाळी आरती आहे, वेळेवरती घरी पोहोचा, येताना बाप्पासाठी हार घेऊन या. बरं आता तुम्ही मंदिरातून डायरेक्ट सेटवरतीच जाणार आहात का? मीटिंग कधी संपणार आहे? सगळं तोंडपाठ आहे. त्यावर आता पिंकी इतकी मोठ्याने दात विचकते. आता महेंद्र तिच्याकडे रागाने बघतो आणि ती गप्पच बसते. महेंद्र पिंकीला बाय करून निघून जातो. आता इकडे सेटवरती मोहिनी व्हॅनिटीमधून खाली उतरते. तेव्हा असिस्टंट डिरेक्टर तिच्यावरती छान चिडलेला असतो. तेव्हा मोहिनी म्हणते की एकतर सर तुमची चूक आहे, मला मगाचपासून बोलूच देत नाही आल्यापासून कोणी. आता त्या डिरेक्टरला एक गोष्ट खटकलेली असते की मोहिनीने आधी सगळं सांगायला हवं होतं, पण तिला चान्सच मिळाला नाही ना. तेव्हा मोहिनीचा विचारते की एकतर चूक माझी नाही आहे सर, तुमच्या त्या हिरोईनचे आहे, ती उशिरा आली ना त्यामुळे सगळा घोळ झाला आहे. त्यावर तो डिरेक्टर म्हणतो की तिचं नाव आणि फेस दोन्हीही लगेच रिव्हील करायचं नव्हतं आधी. तेव्हा मोहिनी मुद्दामच टोमणा मारते की काय म्हणाला होतात की इतक्या वर्षांचा अनुभव आहे, तुम्हाला साधी तुमची हिरोईन ओळखता आली नाही. तो सांगतो की लॉन्चच्या वेळीच तिचं फेस रिव्हील करायचं होतं, नुपूर, पण त्याच्या आधी तूच सगळा घोळ घालून ठेवलात. काय म्हणालीस तू, आरके का वारके? आता ते ऐकून बाकीचेही थांबतात. तो त्यांच्यावरती ओरडतो की जा कामं करा तुमची. तेव्हा मोहिनी त्यांना मस्का मारत असते की सर मला खरं तर तसं म्हणायचं नव्हतं. इतका मोठा इन्सल्ट केला तू त्यांचा. तेव्हा मोहिनी सांगते की ते नाही सर, आपण आरके वारके असं सहज बोलतो ना, तसं बोलून गेले. आता तो तिला धमकावतो की ठीक आहे, सहज तुला कामावरून काढून टाकेला, एकतर गुपचूप जाऊन आरकेची माफी माग आणि थांबव त्याला, नाहीतर उद्यापासून यायचं नाही कामावरती. आणि तो तसाच तणतणत निघून जाऊन खुर्चीवर बसतो. आता मोहिनीला त्याने पेचात टाकलेलं असतं. आता ते विचार करते की नाही, जर काम हातून गेलं ना आजचं, तर मग आईच्या ऑपरेशनसाठी पैसे कसं जमवायचं, तीही मोठी अडचण असते. मग ती मुकुंद सरांकडे जाते आणि त्या डिरेक्टरला सांगते की सर तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी नक्की करते. तो तिला ताकीद देतो की काहीही कर, आरके सर थांबलेच पाहिजे. आता आरके म्हणजे ॲटिट्यूडने रागाने ठासून भरलेला माणूस. आता त्याला मनवण्याचं काम मोहिनीवरती आहे, म्हणजे मोठं आव्हान पेलावं लागणार आहे. आता मोहिनी चिडते, काय रे कान्हा, पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या अडचणीत आणलंस तू. आणि तिला अचानक आठवतो तो प्रसंग की कार्तिकीकडून तिला कळलं होतं की आरकेची ममा जी आहे ना, ती मुहूर्त, शकून, अपशकून, शुभसंकेत ह्या सगळ्या गोष्टी मानते. जर आरके घरातून निघण्यापूर्वी कोणी नाट लावलं तर ती त्याला बाहेर पडूही देत नाही. त्यावर मोहिनी तिला विचारते की आणि हे सगळं आरके ऐकतो, मानतो? कार्तिकी सांगते की तो मानत नाही, मुळात त्याला पटतच नाही हे सगळं, पण तो त्याच्या आईला खूप मानतो ना. यू नो, ममाज टिपिकल बॉय. किती क्यूट ना. हां, आता मग मोहिनीला एक भन्नाट आयडिया सुचते. आता मोहिनीला एक प्रश्न सतावत असतो की ती ट्रिक काम करेल की नाही, पण ती देवाकडे प्रार्थना करते तिचं काम होण्यासाठी. अचानकच तिला कार्तिकीचा फोन येतो. ती म्हणते की 100 वर्ष आयुष्य दिदू, मी तुझीच आठवण काढत होते. पण मोहिनीचं काम ऐकण्याआधीच कार्तिकी तिच्याकडे पैसे मागते आणि ती फोन ठेवून देते, तिचं काहीच ऐकत नाही. आता मोहिनी पहिल्यांदा शॉक होते तेवढे अमाऊंट पाहून, पण ती गुपचूप पैसे पाठवून देते. काहीतरी महत्त्वाचं काम असावं असं तिला वाटतं. इकडे कार्तिकीच्या नावाने घरी एक पार्सल आलेलं असतं. ती धावतच बाहेर येते. शालिनीला ती धडकणार, पण ती स्वतःला सावरते. ज्यावेळी ते पार्सल घेऊन आता पैसे पे करायची वेळ येते ना, तेवढी अमाऊंट पाहून शालिनीला धक्काच बसतो. ती कार्तिकीला ओरडते की काय मागवलं आहेस गं तू, 4,500 रुपये घालवलेत. कार्तिकी हसत खिदळत सांगते परफ्यूम मागवलेत
ऑनलाईनच घेतलेत मी. भारी ना. आता शालिनी इतकी चिडते, कशाला असल्या गोष्टींसाठी पैसे खर्च करतेस तू? अगं घरात इतके सारे परफ्यूम्स आहेत, काय गरज होती? तुला माहिती आहे ना माझ्याच्यानं काम होत नाही. बाबांनाही कधी तरीच काम लागतं. आता मोहिनीची नुकतीच नव्या कामाची सुरुवात होती, कशाला इतका खर्च करायचा? त्यावर कार्तिकीला फरकच पडत नाही. मी तुझ्याशी बोलते कार्तिकी. ती म्हणते की आई रिलॅक्स, कशाला उगाचच ओरडते, साधे परफ्यूम तर आहेत. शालिनी तणतणतच तिथून निघून जाते. कारण तिथे कितीही कटकट केली, त्रागा केला, चिडली तरीही कार्तिकीला थोडीच फरक पडणार आहे आणि शहाण्या सुरत्याच्या गोष्टी तिच्या डोक्यात शिरणार आहेत. आता ज्यावेळी कार्तिकी ती परफ्यूम आपल्या मनगटावरती मारत असते तेव्हा मात्र शालिनीच्या काळजात धडके भरते. कारण तिला मागचा भूतकाळ आठवत असतो, तिचा तो क्रूर नवरा आणि त्याचीसुद्धा हीच अशीच सवय होते. ते सगळं पाहिल्यानंतर तिचं अंग अक्षरशः लटालटा कापायला लागतं. कार्तिकी काय आपल्या धुंदीत मस्त असते. ती बडबडत राहते की एकदम असं रॉयल फील होते. असं वाटतं की मी मोठ्या राजघराण्यातली राजकन्या आहे. आणि ते ऐकून तर शालिनी आणखीनच थरथरायला लागते. तिच्या थरथरत्या हातांनी तो पाण्याचा मग खाली सांडतो. पिंकीचं लक्ष जातं, ती धावत येते. शालू काय झालं चौकशी करते, पण ती आतून इतकी घाबरलेली असते की धावत आपल्या रूममध्ये जाते. स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आता कार्तिकीला फरक तर पडतच नाही. वर तोंड करून ती विचारते की कशी वागते ही, एकदम विचित्रच वागते मध्येच. जेव्हा पिंकी विचारते की क्या हुआ, तेव्हा ती सांगते की कुठे काय, मी म्हटलं की एकदम रॉयल फील होते. ही अशी लोकं ना मिडल क्लासच राहतात, यांना साधी श्रीमंतीची स्वप्नही पडत नाहीत. आता ती जरा जास्तच चुरूचुरू बोलत असते. पिंकी तिला म्हणते की थांब, मी बघते काय झालंय ते. पिंकी आता कार्तिकीला ओरडते की तुझं ते सामान आहे ना ते आतमध्ये शिफ्ट कर चल. आता इकडे मोहिनीला भारी शक्कल सुचलेली असते. बंटीच्या अवतीभवती फिरत ती उगाच फोनवरती बोलण्याचे नाटकं करते. हां बाबा, काय झालं? तुझं शूटिंग कॅन्सल झालं आहे? माझं पण झालं अरे. का म्हणजे? अरे राहू काल सुरू आहे. तेव्हा आता तो बंटी सावध होतो आणि मोहिनीच्या मागे मागे फिरायला लागतो. बोलणं ऐकत असतो चोरून. अरे कसला राहू म्हणजे? कोणत्याही वाहनाला धोका निर्माण करू शकतो तो राहू, प्रगतीच्या आडमध्ये येऊ शकतो तो राहू. अरे तू सांग बाबा मला, जगातले सगळ्यात मोठे ॲक्सिडेंट कधी झालेत? अरे राहू काळातच. हां तू सेटवरून निघू नकोस हां, तिथेच थांब. मोहिनी फोन ठेवण्याचे नाटकं करून वळते. बंटीला ती म्हणते की माझे बाबा. तुम्ही म्हणता राहू काळ? माझा बाबा मानतो हां. त्याला सांगितलं आहे मी अजिबात निघू नकोस, वाहनाला धोका असू शकतो. आता त्याने एक धोक्याचा इशारा दिलेला असतो. बंटी सावध होतो. मोहिनी तर आपला प्लॅन फत्ते करून निघून जाते. आता मोहिनी बंटीचा पाठलागच करत असते. ती व्हॅनिटीच्या आड लपून असते, बंटीवरती नजर ठेवून. आणि ठरल्या प्लॅनप्रमाणेच सगळं घडतं. मोहिनीने जसा विचार केला होता, बंटी गुपचूप जाऊन आईसाहेबांना फोन करतो. आरकेच्या आईला बरं का. राहू काळाबद्दल सगळंच तो सांगतो. आता तिकडे मोहिनी म्हणते की आता आरकेची आई आरकेला फोन करणार आणि आरके थांबणार. असंच घडू दे रे काना, असंच घडू दे, प्रार्थना करते ती. इकडे शालिनीकडे पिंकी येते आणि विचारते अशी का आली तू निघून? तेव्हा शालिनी धाडकन उठते आणि सांगते मला खूप भीती वाटते. म्हणजे अचानक मला माझा भूतकाळ आठवला. पिंकी समजावते की स्वतःला कंट्रोल कर, शांत होण्याचा प्रयत्न कर. शालिनी रडायला लागते, थरथरायला लागते. कशी शांत होऊ पिंकी? म्हणजे मला माझा इतकं भूतकाळ आठवलं. कार्तिकीची सगळ्या सवयी तशाच आहेत. तशीच बोलण्याची पद्धत, तशीच बेफिकिरी, तसंच दुसऱ्याचा अपमान करणं, तसंच ते परफ्यूम लावणं, सगळं सारखंच आहे. शालिनी प्रचंड घाबरून गेलेली असते. पण आता स्वतःच्या डोळ्यातले अश्रू पुसत पिंकी हसत तिची समजूत घालते की कार्तिकी असेल त्यांच्यासारखी, पण मोहिनी कुणासारखे विचार कर, सेम तुझ्यासारखी अगदी कार्बन कॉपी आहे तुझी. आता पिंकीच्या बोलण्याने शालिनीला थोडा धीर येतो. इकडे सेटवरती खरोखरच
मोहिनीने चमत्कार घडवलेला असतो. कारण आर के रागाने निघून जाणारा असतो. नेमकं गाडीपाशी येतो आणि त्याला त्याच्या आईचा फोन येतो. तेव्हा त्याच्या आईच्या फोनमुळे आर के थांबतो आणि आता पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात होणार असते. मोहिनी इतकी खुश असते, ती देवाचे आभार मानते की असाच माझ्या कायम पाठीशी उभा राहा काना. थोड्याच वेळात ती मेन हिरोईनचे जेव्हा मेकअप करते ना, त्यानंतर ती सांगते की मॅम मेकअप झाला. आता ती हिरोईन मोहिनीचं इतकं तोंड भरून कौतुक करते की वाव, किती सुंदर मेकअप केला आहे सगळं तू. मोहिनी तिला काळा टीट लावते की मॅम तुमच्या कामासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमची पहिलीच फिल्म आहे ना आर के सरांसोबत. तेव्हा ती मोहिनीचा हात हातात घेत माफी मागते की सॉरी, माझ्यामुळे मगाशी इतका वेळ सगळा ब्लंडर झाला, तरीही तू माझा इतका सुंदर मेकअप केला. मोहिनी इतक्या दिलदार मनाची आहे, ती पटकन माफ करून टाकते. मॅम मॅम सोडा ना तो विषय. अहो कोणाचीच काहीच चूक नव्हती याच्यात. आता ती हिरोईन स्वतः उठते नुपूर आणि मोहिनीला आग्रह धरत असते की तू बस इथे. अगं मेकअप करून तरी बघ, किती सुंदर दिसतेस तू. आता मोहिनी थोडीशी ऑकवर्ड होते की मॅम इथे कशाला. नुपूर तिला तिच्यातली ओळख करून देते की अगं तू किती सुंदर आहेस, एकदम हिरोईन मटेरियल. तेव्हा ती म्हणते की जादू मेकअपची आहे. मोहिनी सांगते की साधा माणूस कलाकार होतो, कलाकार स्टार आणि मग स्टार होतो तो सुपरस्टार. आता थोड्या वेळातच सेटवरती सगळी तयारी झालेली असते. मोहिनीने चालाकीने आर केला थांबवलेलं असतं आणि बंटी त्याचा क्रेडिट घेतो. डायरेक्टरला सांगत असतो की माझ्यामुळे थांबलेत हा सर. मोहिनीला काही फरक पडत नाही. तिने तिची नोकरी वाचवली ना, त्यातच ती समाधानी आहे. आता नुपूर आर केला म्हणते की सर विश मी लक. तेव्हा तो म्हणतो की लकी तर तू आहेसच. आर केसोबत डेब्यू फिल्म करायला मिळते ना तुला. नाही म्हणजे ॲक्टिंगही आणली आहे सोबत की फक्त मेकअपच थापून आली आहेस. तेव्हा नुपूर मोहिनीचं कौतुक करते की मेकअप छान केलं आहे. पण मोहिनी ना, तेव्हा आर के तिच्याकडे पाहतच असतो. आणि मग काय, प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. मोहिनी मालिकेचे सगळे रिव्ह्यूज आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा. आता पुढे ट्विस्ट बघूयात काय आलाय. एका क्षणासाठी का असेना मोहिनी आर केची हिरोईन झाली हे ऐकूनच शालिनीला धक्का बसतो. पण पिंकी मात्र खुश असते आणि चक्क मोहिनीने आर केसोबत काम केलं ऐकून कार्तिकीला मात्र तिचा खूप राग येतो. आता जो आर के आहे तो नाश्त्यासाठी बसलेला असतो. सगळे बॉडीगार्ड त्याच्या अवतीभोवती असतात. नेमकं त्याच्यासमोर त्याचे बाप येऊन बसतो आणि तो प्रचंड भडकतोच. तो सगळ्यांवरती चवताळतो, कसे आले ते इथे. आता ते बिचारे खूपच घाबरलेले असतात. त्यातच आता शालिनीचा भूतकाळ पुन्हा पुन्हा तिच्या समोर येत असतो. प्रल्हाद राऊत जो आहे तो डायरेक्ट आता राजकारणात शिरलेला असतो. इतका क्रूर माणूस. आणि ती बातमी पाहिल्यानंतर ती कोसळते, रडायला लागते की माझा भूतकाळ माझी पाठ का सोडत नाही आहे. आणि मोहिनी तिला विचारते कसला भूतकाळ. आता शालिनीचा नक्की काय भूतकाळ आहे तो मोहिनीला ती सांगेल का. पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.